उन्हाळा लागला की आपण थंडगार काहीतरी पेय शोधतो. मग विविध प्रकारचे सरबत असोत किंवा मग बाहेरचं कोल्ड्रिंक किती हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, फायदेशीर आहे, तोटे देणारा आहे आपल्याला माहिती आहे. अनगिनत तोटा आहे त्याचा, शरीराला हानीच पोहोचल्या जाते बाहेरचं कोल्ड्रिंकनी. तर घरीच का नाही असं ताकाचे प्रकार बनवले. तर ताकाला आपल्या शास्त्रामध्ये अमृताची उपमा दिलेली आहे. तर त्या ताकापासूनच आज आपण विविध प्रकार बनवूयात. मठ्ठ्याचे आपण आज प्रकार पाहतोय. तर सुरुवातीला काकडीचा मठ्ठा बनवूयात. तुम्ही याला काकडीचा मसाला ताक सुद्धा म्हणू शकता. त्यासाठी आपण एक काकडी घेतलेली आहे. आता इथे काकडी बघा, जी बल्लम काकडी येते ना लंबीवाली, ती सुद्धा घेऊ शकता किंवा आपली ही रेग्युलर असते ही सुद्धा घेऊ शकता. काकडी वरतून सोलून घ्यायची, पुढचं आणि शेवटचं टोक हे कापायचं, थोडीशी खाऊन बघायची, कारण काकडी जर कडू असली तर मग संपूर्ण ताक आपलं कडू होईल किंवा ते वाया जाईल. म्हणून सुरुवातीला थोडंसं पीस खाऊन बघायचं, छान असली व्यवस्थित असली तर घ्यायची. अर्धी हिरवी मिरची आपण याच्यामध्ये घातलेली आहे. थोडंसं आलं सुद्धा घातलं. हिरवी मिरची आलं अगदी कमी प्रमाणात घाला, नाहीतर खूप जास्त ते तिखट होईल. बघू शकता पाणी न घालता आता काकडी आपण मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतली. काकडीमध्येच पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. वरतून आता ताक घातलंय आपण जेमतेम 2 ग्लास किंवा मग आता तुम्हाला किती प्रमाणात हे ताक बनवायचं आहे त्यानुसार. एक काकडी इथे मी वापरली मीडियम साईजची, त्याला 2 ग्लास ताक वापरलं. ताक जर जास्त घट्टसर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता. भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, काळं मीठ घालायचं, साधं मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची. पिठी साखर घाला, जेणेकरून आपल्या ताकाला छान अशी आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत चव येईल. आणि आरोग्यदायी तर एवढं आहे की काकडीचे बेनिफिट्स, ताकाचा अमृतमय प्रकार हा आज आपण बनवलेला आहे. तर पहिला प्रकार पाहून झाला, दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात. तर इथे मी बीट घेतलेला आहे. बीट आता छान असं वरतून हे सोलून घ्यायचं. बीट आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नको, आपण सर्वजण जाणतो. पण बीट खाणं प्रत्येकाला आवडत नाहीत. बीटचा ज्यूस असो किंवा मग वेगळे प्रकार असोत, खायला थोडं कंटाळवाणं वाटतं. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही बीटचं हे ताक जरूर करून बघा. इथे मी अर्ध बीट वापरलंय, कारण 2 ग्लास ताक बनवते. जास्त प्रमाणात बनवत असाल तर अख्खं 1 बीट घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली, काळं मीठ घातलं आणि साधं मीठ घातलं, थोडीशी हिरवी मिरची, आलं घातलं आणि हे सगळं वाटण आता आपण मिक्सरला वाटून घेतलं. एका भांड्यामध्ये ताक काढून घेतलंय आणि हे जे वाटण आहे ना, हे असंच न घालता चाळणीने गाळून घालूयात. जेणेकरून काय होतं, याच्यामध्ये काही जाडसर कण असतात ते राहतातच. मग ते ताक पिताना तोंडात येतात तर एवढे चांगले लागत नाहीत. तर असं गाळून जर घेतलं ना तर त्याचा पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट आपल्याला मिळेल. याची चव, ज्याच्यामध्ये जे आपण अद्रक, हिरवी मिरची घातली त्याची चव सुद्धा आपल्याला मिळेल. आणि छोटे छोटे जे पीसेस आहेत किंवा हा जो भुगदा आहे हा तुम्ही एखाद्या पराठ्यामध्ये घालू, कणिकमध्ये मळून याचा पराठा किंवा मग पुरी वगैरे बनवू शकता. वेस्ट जाणार नाही. आता जे बघू शकता रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे. कुठलाच आर्टिफिशियल रंग आपण याच्यामध्ये घातलेला नाहीये, कारण निसर्गाने बीटला एवढा सुंदर लाल बुंद रंग दिलेला आहे. तर विचार करा, याचा रंग एवढा छान आहे तर आपल्या स्किनचा कलर किती सुंदर होईल. तर बीटचं हे ताक तुम्ही एकदा नक्की बनवा. बीटचा मठ्ठा तुम्ही याला बनवू शकता. वरतून छान हवं असल्यास पिठी साखर घाला, चवीनुसार काळं मीठ वाढवू शकता आणि एन्जॉय करा. चला तिसऱ्या ताकाच्या प्रकाराकडे वळूयात. आता इथे आपल्याला रेग्युलर जो मठ्ठा असतो किंवा मसाला ताक असतो तो आपण बनवूयात. त्याच्यासाठी मी दही घेतलाय बघा. हे तुम्ही ताकापासून सुद्धा बनवू शकता, पण दह्याचा एकदा बनवून बघा मठ्ठा, खूप वेगळीच चव आणि टेक्स्चर येतं त्याला. दही घेतलं, सुरुवातीला ते फेटून घेतलं. दही शक्यतोवर फ्रेश वापरा, जास्त आंबट वापरू नका. त्याच्यामध्ये 2 ग्लास जेमतेम पाणी घातलंय आणि परत असं मस्त ढवळून घेतलंय. छान एक संथपणा येईपर्यंत त्याला घुसळून घ्यायचंय आपल्याला. रवी असेल तर रवीने करा किंवा मग तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरच्या साहाय्याने केलं तरी चालेल. मिक्सरला वगैरे फिरवत बसायची गरज नाही, कारण ताकाचा प्रकार आहे तो हाताने बनवलेलाच चांगला असतो. भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आणि एक हिरवी मिरची मी अशी किसणीवरती किसून घालते. याने काय होते, अगदी बारीक ती किसल्या जाते आणि त्याची जो फ्लेवर आहे, त्याचा जो स्ट्रॉंग पण आहे तो आपल्या ताकामध्ये उतरतोय आणि मिरची दाताखाली येतही नाही.
अगदी छोटीशी मिरची आहे बघा, आणि त्यातली अर्धीच खिसली मी. जास्त मिरची किंवा जास्त अद्रक नको आपल्याला, कारण हे तिखट नाही करायचं आहे, फक्त याला आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे. म्हणून थोडंसं अद्रक सुद्धा असं फ्रेश मी याच्यावरती किसून घालते. बघू शकता मस्तच. आणि आता याच्यावरती ना छान असं बर्फाचे गोळे टाकायचे, आणि खारी बुंदी असेल तुमच्याकडे तर खारी बुंदी तुम्ही जरूर घालू शकता. पुदिन्याचा फ्लेवर जर आवडत असेल ना तर पुदिना पावडर किंवा मग पुदिन्याचे फ्रेश पानं तुम्ही मिक्सरला वाटून त्याचा रस याच्यामध्ये घालू शकता. अप्रतिम लागतो. बनवायला सोपं, खायला अप्रतिम असे ताकाचे तिन्ही प्रकार आज आपण पाहिलेत. कुठला प्रकार तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि बनवायला अजिबात विसरू नका, कारण बनवायला किती सोपे आहेत तुम्ही बघितलंच. याचे अनगिनत असे फायदे आहेत. उन्हाळाभर बाहेरचं कोल्ड्रिंक किंवा कुठलंही पेय पिल्यापेक्षा हे अतिउत्तम आहे. असेच ताकाचे विविध प्रकार जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणखी खूप सारे ताकाचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. आजच्या आपल्या फ्लेवरफुल मठ्ठा रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण तरीसुद्धा अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर रेसिपीला प्लीज लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.